अगं ये उगीच जळण जळण कशाला दूर करायला लागलीस हा? गॅसवर पाणी तापव, आंघोळीला येणं होतंय मला. ओ स्वस्तात मिळालं म्हणून सगळं गॅसवर केलं. आता पाणी तापवाय गेले आणि गॅस संपला तर आता संपला तर संपला, पप्पे दिले की हा. जा गॅसवर तापव जा. ओ गॅस संपला. हा? संपला? होय अगं खाल्लास का गिळलास? मी सांगितलं गॅसवर पाणी ठेवू नका. आता भांड ठेवलं आणि गॅस संपला. अगं असं कसं संपला? जरा पुकर मार की. अरे विचारा हा? काय किरण्या बंड्या हा? आपलं बोलवाय नाही तुला. काल मला दिलेला गॅस आज लगेच कसं संपला रे हा? बोमला तरी तुला म्हणत होतो ते शेवटचा सिलेंडर कोणाचा आहे बघ. अरे नेमकं आपल्या महत्वाच्याच माणसाचा निघाला. ए वकील लावू नको महत्वाचा माणूस म्हणून. मला गॅस कसा संपला ते मला सांग. त्याचं काय झालं, आम्हाला 100 रुपयाचा गॅस भरायला लावला होता प्रत्येक सिलेंडर मध्ये. ए पंड्या बुंबलू नको की. हे घाबरे तुला माहित नाही, मिंच्यादा आमचा पप्प्यादा तर शाळेतला दोस्त आहे. आता ह्याला खरं सांगायला काय ना, तर मिंच्यादा काय झालं, शेवटला गॅस कमी पडल्यावर कणी एका सिलेंडर मध्ये 20 रुपयाचा अर्धा पाऊण किलो गॅस भरला हो. आणि नेमका तो गॅस तुम्हालाच मिळाला. घ्या आमचंच नशीब फुटकं. म्हणजे काय गावाला तुक्का लावलाय का? आम्ही नाही त्या पप्प्यादानं. आणि सांगू नको तू कुणाला. तुझी नुकसान भरपाई दिल पप्प्यादा. आणि बाकीच्यांचा गॅस संपायला जाईल अजून आठवडा तरी. हे सगळं झालं रे, पण आठवड्यात गॅस संपल्यावर पुढे काय? अरे फुकट मिळाला म्हणून हो म्हणून वापरला असं सांगायचं. हे बघ पप्प्यादा तर सगळ्या प्लॅन तयार आहे. हा तू चल बघ लवकर. मी नाही शकत, आज अजून माझी आंघोळ व्हायची आहे. मला पहिला गॅस आणून द्या मग मी येतो. अरे बाबा तुला आता गॅस कुठून आणून देऊ. हे मग मी येत नाही म्हणून सांगायचं जा. पंड्या चल मरदा, नाहीतर यांच्या नंतर आपल्याला वेळ होईल. चल चल चल. काय मिंच्यादा पप्प्या कधी सुधारणार काय माहिती. अरे काय हा बंबात पाणी तापून दे. आधी त्या गॅसचं काय सोक्ष मोक्ष लावला पाहिजे. 200 रुपये काय फुकट त्यांच्या घशात नाही घालायचे. अगे कुणाला बोलू नको. पप्प्यानं तुझा गॅस दिला म्हणजे झालं ना व? ऐकलं का दुर्बा मावशी, तरी मला वाटलंच होतं काय तर घोळ हाय. अगं 200 रुपयात गॅसची टाकी भरून द्यायचं सरकारला जमत नाही आणि तो पप्प्या देतोय भाई. मला कळलं आणि मी समद्यासनी विचारलं तर समद्यांनाच गॅस कमी आलाय. काल मला गॅस उचलताना हलका लागला. काल मला विचारल्यानंतर नवीन टेक्निकलचा गॅस आहे. आज सीझा संपला, उद्या समद्यांचं जमतील. आपल्या घामाचे पैसे आपल्याला परत मिळायलाच पाहिजे. होय होय, आपण समदे अंजलताईंकडे जाऊ आणि अंजलताईंना समद सांगू आमचं पैसे मिळायलाच पाहिजे. आता आठवल्या वय तुम्हाला अंजलीताई? हा अगं ते आज चिन्ह मिळणार आहे ना व, म्हणून त्या जाणार आहेत कोल्हापूरला. मग आमच्या पैशाचं काय? मी आहे की मग समद्यांचा पैसा वसूल करून देते. मै बी पोलीस वाले की बायको हाय. चला समधी जण ये ग दुर्पा मावशे. फोडतो बघा एक एक छापतो त्याला. लई आलाय तो हात हो. हो कल्पना वहिनी कुठं निघाला येऊ सगळा मोर्चा. अव तो पप्या हा ह्यांना समद्यांना स्वस्तात मस्त 200 रुपयात सिलेंडर असं म्हणून फसवलाय नव आणि अर्धाच टाकी भरून दिलाय. आता बघतोस त्याला जाऊन. वाटलंच मला मेला आता पप्प्या. त्याला सोडू नका, चांगलाच धुवा. हा धुवा त्याला होय, होय. चांगला. आता त्या पप्प्याला सोडत नाही. चला ग. जरा जपून उगा नाही तो प्रचार करू नका गावात. नाही सूरज, मी वहिनीसनी कालच सांगितलं खोटेपणानं काय बी करायचं नाही म्हणून. अरे तिला सांगणं म्हणजे पालत्या घरावर पाणी होत नाही. तू लक्ष दे की नाही. हा हे बघ, डोळे झाकून विश्वास ठेवलास तर तूच खड्ड्यात पडशील. तू पडलास म्हणजे आम्ही पडलो. नाही रे बाबा, इथनं पुढं खातर जमा करून घेत जाईन आधी. राणा भाऊजी
म्हणलं अपोजिट पार्टी जर आपला काही वाईट प्रचार करत असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका काय. आम्ही समद खरं खरंच करणार आहे. राणा भाऊजी तुम्ही आज अजिबात काही काळजी करू नका बघा. आता आज एकदा का चिन्ह मिळालं का नाही की दणक्यात प्रचार करायचा. वय पण जो काय प्रचार करायचा तो खरा प्रचार करायचा. वय वय एकदम खऱ्यापणानंच करायचा की. एकदा का आपल्याला इमानाचं चिन्ह मिळालं की मग आपलं इमान बघा कसं उंच उंच आकाशात उडतंय. अपोजिट पार्टीला बसू द्या खालीच. आम्ही जमिनीवरच बरं आहे. जय किसान पॅनल शेतकऱ्यांचं पॅनल आहे, तेव्हा आम्हाला नांगर नाही तर बैलगाडी हे चिन्ह मिळालं पाहिजे. हे नाहीतर ते असलं करायची सवयच आहे तुमची. आमचं तसं नवं. आम्ही आमच्या मतावर फिक्स आहे म्हणूनच इमानाच्या चिन्हासाठी अर्ज केलाय. आम्ही नांगर किंवा बैलगाडीच्या चिन्हासाठी अर्ज केला. अच्छा. आणि चिन्ह कोणतंही मिळालं तरी आम्हाला चालणार आहे. चिन्ह महत्वाचं नाही, गावासाठीच काम महत्वाचं. एकदम बरोबर बोलल्या वहिनी. हो वहिनी, हो एक नंबर काम झालंय बघा. काय झालं? अहो तो पप्या गेलं 12च्या भावात. म्हणजे काल 200 रुपयात गॅस देऊन सगळ्या गावाला खुश केलं. आज तेच गाव त्याच्या घरावरती मोर्चा घेऊन निघाले. म्हणजे काय झालं? अहो 200 रुपये म्हणून 50-100 रुपयाचा गॅस भरला आणि सकाळी सगळ्या गावाच्या लक्षात आलं, सगळे गाव भडकले. काय सांगतेस? हेच म्हणत होते मी. खोटेपणा टिकत नाही, तो अंगाशी येतोच. चला मग आपण सगळी जाऊया, त्या पप्प्याची पिसं काढूया गावासमोर. चला. अहो सनिता थांबा, त्याची काही गरज नाही. आपली झाशीची राणी सगळं सैन्य घेऊन आगेकूच केले तिनं. म्हणजे कोण? अहो भाल्याची बायको कल्पना वहिनी सगळ्या बायकासनी घेऊन त्या पप्याच्या घरावर मोर्चा घेऊन निघाल्यात. तेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि चिन्हाचं बघू. काय चालते. चला चला चला. आता बायका काय सोडत नाही त्या मावणी परिस पाटलाला. होय बघा की. राणा भाऊजी चला, आपल्याला बी निघायला पाहिजे. सुरका, ए सुरका, आता उरका लवकर. काय करते का? ए सुरका, जायचं ना आपल्याला कोल्हापूरला. हे बघ, आज आपल्या पॅनेलला चिन्ह मिळणार आहे. संघर्षाची मशाल अशी पिटली पाहिजे बघ. काय झालं? आज काय मौन व्रत आहे तुझं? काल तुम्ही गावच्या बायकांचं पैसे डाळलं, ते काही बरं नाही केलं. माऊली माऊली म्हणत तुम्ही तर. एक मिनिट. हे बघ अगं, माऊलीच म्हटले नव्हते त्यासनी. मग माऊलीचं कामच आहे लेकराला पैसे देणं. माझं लाड करणं हे कर्तव्यच आहे त्यांचं. कळलं काय? आता तू एक कर्तव्य पार पाड. लवकरात लवकर उठून चल माझ्या बरोबर. पण माझं मन लई खातंय. रट्ट खायचं का तुला आता? हा, रट्ट खायचे? जरा कुठं प्रेमानं बोललं की नाही डोसक्यावर बसती बघ लगेच. जा चहा घेऊन ये माझ्यासाठी. नाही मिळणार. जर नाही तुला पाहिजे तर रट्टा आता. हा, नाही मिळणार म्हणजे मला पाहिजे चहा. 0 मिनिटात चहा आला पाहिजे. अहो घरात गॅसच नाही, कुठून देऊचा? गॅस नाही म्हणजे असं कसं संपला? आता काल कमी पडलं, तुम्हीच दिला घरातला गॅस. त्या बंड्याच्या तर जरा गॅस भर म्हटलेलं तर पूर्णच गॅस भरला वाटतं. ही पोरं कधी तुला कळत नव्हतं तू समजा गॅस भरत असता ते होणारी सरपंच आहेस नव्हतो. मग जरा लक्ष ठेवता येत नाही का तुला? तुम्ही कुठं सांगितलं मला लक्ष ठेवायला? तुम्ही सांगाल तेवढंच तर करते मी. तात्या, हो तात्या, अहो कुठल्या जन्मीचं पाप फेडायला लावायला हे मला? होय जातो, बाहेर जाताना चहा पितो. चला बाहेर जाताना कुठेतरी चहा पिऊ. चिन्ह महत्वाचं आहे. चला चला. तो पप्या तसं ऐकायचं नाही तो. लावली त्याला नाही आता फोडून काढला तू बघा. फसवलंय त्याला. लई चाललंय त्याचं. ई की लवकर चिन्ह मिळणार आहे आज. हा, ये लवकर वाट बघायला ये. आणला त्याला तर. अरे पप्या, तिरडीचा बापू मोडला तुझ्या. काय रे?
गावाला लुबाडून स्वतःच घर भरायचं चांगलाच धंदा चालवलायस की. काय ते अरे आम्हाला 200 रुपयात गॅस देतो म्हणून लुबाडलास काय ते म्हणतोस वय रे? ए माननीय परेश पाटील म्हणायचं. अरे हॅट म्हणून म्हणे. अरे लबाड लांडगा आहेस तू, लबाड लांडगा. आत्ताच्या आत्ता समद्यांचे पैसे परत करायचं काय? ए पैसे काय देणार नाही. काल समजासनी गॅस सिलेंडर दिलेत ना वा. संपले आता ते असे फसवाफसवी धंदे बंद करा. आत्ताच्या आता सगळ्यांचे पैसे देऊन टाका. ए पैसे काय देणार नाही. चला वाट सोड, आम्हाला जायचंय. चल काय इथना अजाबात हलू देणार नाही. आधी समद्यांचे पैसे द्यायचे आणि मग कुठे जायचं तिकडे जा. पैसे देणार नाही म्हटले ना व. चल वाट सोड. मावशे या असं ऐकायचं नाही. एक काम कर, जा ना अण्णांचं ते गाडव घेऊन ये. नाही याची गाडवावरनं धिंड काढली तर विचार मला. ए तुझ्या जिभेला काय हाड? मोठ्या माणसांची असं बोलतात काय? कळतंय मला कसं बोलतात ते, म्हणूनच सांगालोय. नाही तुझी आज भिंड काढली तरी विचार मला. हो ऐक की देऊन टाकी पैसे त्यांचे. पैसे द्यायचे ह्या चांगलं पैसे गेल्याशिवाय कोणी जायचं नाही. असं पैसे देत नाही बघतो त्याला. तर या समजांचे पैसे नाही दिलं तर खऱ्या त्यानंच लोटतो. हा घ्या कुणा चला घ्या लवकर. चला. आणि लक्षात ठेवायचं, इथनं परत जर गावामध्ये स्वस्तात मस्त म्हणून फसवा फसवी केलास तर गाठ माझ्या संकट आहे काय. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, अंजलीताई खऱ्या आहेत तेव्हा त्यांच्या पाठीशीच उभं राहायचं. यातच आपल्या समजांचं भलं आहे. या असल्या लबाड लांडग्याच्या नादी लागला तर तुम्हीच गोत्यात येणार, विसरू नका. समजलं ना? चला आता. ठीक हे तुझ्यामुळे झाले सगळं. जरा लवकर आवडलं असतं तर. तुझ्यामुळे पळकूट लागले मला एवढं मोठं. दिवसाची सुरुवातच खराब गेली. चला का राणा भाऊजी अहो कवा येणार आहेत साहेब? किती वेळ वाट बघायची? येतील की. बरं राणा भाऊजी, ते इमानाचं चिन्ह असलेलं का नाही मोठंच्या मोठं बॅनर बनवायचं बरं का आपण. हा म्हणजे असं एकदम खरं खरं इमान वाटलं पाहिजे. 3D म्हणतात का नाही तसलं. होय करू की. अरे तुला सांगत होतो महत्वाच्या कामाला उशीर लावू नको म्हणून. मी कुठं तुमच्यावरच मोर चालतं. तुझं थोबाड म्हणतो चल. बस इथं. बंड्या तुला सांगितलं होतं की नाही, इथं माननीय परेश पाटील हजर झाल्याशिवाय चिन्ह वाटप होणार नाही. मला गाव सांगितलं होतं. अरे रस्त्यात येताना सांगितलं होतं तुला. हो सांगितलं. मग नमस्कार. नमस्कार. नाही वहिनी तुम्ही बसा. आम्ही बसू. अहो, बसा. नमस्कार साहेब, आम्ही येळत पोहोचलोय. हा ठीक आहे. दौलतवाडी आज तुमची निवडणूक चिन्ह द्यायची आहेत ना? होय होय त्यासाठी चालू आहे मी. तर तुमची निवडणूक चिन्ह ठरले आहेत. अपक्ष असणारे नंदिता गायकवाड, तुम्हाला चिन्ह मिळाले पतंग. पतंग? नाही अहो आम्ही ते इमान सांगितलं होतं. आम्हाला इमानच पाहिजे बघा. तुम्ही फक्त आम्हाला ऑप्शन द्यायचा असतो, मग आयोग ठरवणार कुठलं द्यायचं असतं ते. तुम्ही ऑप्शन दिलं नाही त्यामुळे आम्ही पतंग ठरवलं. अहो ते काय का असं ना, पण आम्हाला इमानच पाहिजे बघा.
आणि त्याचं काय आम्ही इमानाची का नाही मोठी मोठी बॅनर बनवून ठेवल्यात, म्हणजे ती 3D असतात का नाही तसली आम्हाला ती इमानच पाहिजे. काही मार्केट आहे का हे मागेल ते मिळायला? विमानाचं चिन्ह आम्हाला देता नाही येणार. राणा भाऊजी यांना सांगा कोण आहे काय आहे आपण. वहिनी बसा तुम्ही, बसा की. वहिनी जे मिळाले ते घ्यावंच लागेल. अहो असं कसं? वहिनी शेवटी गावासाठी कामं महत्वाची, चिन्ह नाही. एकदम बरोबर बोलास राणा, एकदम बरोबर. जय किसान पॅनेल तुमचं चिन्ह नांगर. एक नंबर. चालेल, आमची काही हरकत नाही. आणि संघर्ष पॅनेल तुमचं चिन्ह काडेपेटी. काय काड्यापेटी? अहो साहेब, आम्ही मसाला मागितली होती. नाही मिळाली, आता काडेपेटीवर भागवा. अहो ती काय कामाची? काडेपेटी नसेल तर मशाल पेटवणार कशानं? बरोबर आहे. ते काय नाही साहेब, आम्हाला मसालाच पाहिजे. हे बघा, जी ठरली आहे ती घ्या, नाहीतर शिस्तभंगाच्या नावाखाली अर्ज रद्द करीन. नाही नाही, राहू दे, असू द्या काडीपिटी. तर तुम्ही आता आपली चिन्ह घ्या आणि प्रचाराला सुरुवात करा. निवडणूक आयोगाचे नियम लक्षात घेऊन प्रचार करा. महिन्याभरात निवडणुका होतील. सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करूनच प्रचार करू आम्ही. ठीक आहे, मग इथं सही करा. वहिनी आपल्याला आपल्या मनासारखं चिन्ह मिळाले, इथनं पुढे आपल्या सगळं मनासारखंच होणार. वय 1 महिना हातात उरलाय, दणक्यात प्रचार करायचा, एकदम एकदम दणक्यात. साहेबराव, हे इलेक्शन म्हणजे लय अवघड बांधगड आहे मर्दा. आपल्यासारख्या मातीतल्या माणसाचं काम नव्हं. बरं झालं मी शिकलो नाही. शिकलो असतो तर या झमेल्यामध्ये जीवच गेला असता माझा. काय बरोबर आहे ना? हा बघ, तूच भाव आहेस आपला, तुलाच माझा समज पटतंय बघ. हा म्हणजे आता मला अंजलीबाईसनी पाठिंबा द्या पाहिजे, मग काय करणार? वहिनीसनी शब्द देऊन बसलोय ना. बघ अरे का म्हणजे आपल्याला आपलं घर टिकून ठेवायचं का नाही? मला माहित आहे वहिनी खोटेपणा करतात, समजा माहित आहे मला. काय करणार? आपलं घर घरातल्या माणसांसाठी करायला लागते रे. काय साहेबरावासोबत गप्पा चालू होत वाटतं? होय, अहो ते इलेक्शनच्या राड्यामध्ये साहेबराव टाइम देणं मुश्किल झालंय बघा. साहेबराव फक्त तुलाच नाही मलाही वेळ देत नाही येथे. अहो देणार की, न देऊन कसं झालं? बघूया ना. अहो किती बी कामाची काय येऊ द्या, तुम्हाला यश देणार येऊ ना. मग आधी मला आपला तो जुना नांगर काढून द्या. कशाला? अहो आता नांगर हे चिन्ह मिळालंय ना मला, मग मला तो काढून द्या. नाही, मला नाही लागणार. तसं बी आजकाल ट्रॅक्टर मधनच नांगरणी होत्या, त्यामुळे तर तसंच पडू नये म्हणून तर मागते मी. बरं, पण तुमचं काम झालं परत देणार ना? काय आजचा पदनापासून चालत आलेला नांगरायची आपल्या जमिनीची मशांगत त्याच नांगरणं झाली, आणि जी काय भरभराट झाले ती त्या नांगरमुळे झाले. म्हणून तर हवाय मला तो नांगर. नांगर हे शेतकऱ्याचं, बळीराजाचं प्रतीक. आपल्या पॅनलचं नावही जय किसान पॅनल आहे आणि नशिबानं आपल्याला नांगर हे चिन्ह मिळालंय. हा नांगर जमिनीची मशागत करून तिला मोकळा श्वास देतो, जमिनीची भरभराट करतो. तसंच मला आपल्या गावाची भरभराट करायची आणि त्याची सुरुवात मी नांगराची पूजा करूनच करणार. अरे वा, आता शोभताय बघा तुम्ही शेतकऱ्याची सून. का शेतकऱ्याची बायको सोबत नाहीये का? अहो आता शेतकऱ्याची सून म्हणल्यावर शेतकऱ्याची बायको झालीच की. बरं, उद्या सकाळच्याला मस्तपैकी 2 चकाचक करून ठेवतो नांगर. थँक्यू. वेलकम.